रात्री काय खावं या इतकंच काय खाऊ नये हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण रात्री शरीराची पचनक्रिया मंदावते. चुकीचे पदार्थ खाल्लं तर वजन वाढतं, ॲसिडिटी, झोपेचा त्रास आणि इतर आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. म्हणून रात्री तेलकट आणि तळलेले पदार्थ टाळा. जसं की भजी, पुरी, समोसा हे पचायला जड असतात. यामुळे ॲसिडिटी आणि गॅस वाढतात आणि वजन वाढण्याची शक्यता वाढते. त्याचप्रमाणे जास्त मसालेदार अन्न जसं की पोटात जळजळ होते, झोप नीट लागत नाही आणि सकाळी पोट साफ व्हायला त्रास होतो. त्याचप्रमाणे साखरयुक्त पदार्थ जसं की मिठाई, केक, चॉकलेट हे रक्तातील साखर अचानक वाढवतात. चरबी साठवली जाते आणि आपल्या झोपेचा दर्जा खराब होतो. कॅफेनयुक्त पेये जसं की चहा, कॉफी, एनर्जी ड्रिंक्स यामुळे मेंदू सतर्क राहतो, झोप लागत नाही. त्याचप्रमाणे जास्त कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ जसं की पांढरा भात, पांढरं ब्रेड हे रक्तातील साखर वाढवतात, फॅट स्टोरेज वाढवतात. त्याचप्रमाणे फास्ट फूड आणि जंक फूड जसं की पिझ्झा, बर्गर, ट्रान्स फॅट जास्त असतं. यामुळे पचनावर ताण येतो आणि हार्मोन्स बिघडतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे थंड पेये आणि आईस्क्रीम. यामुळे पचनक्रिया मंदावते, घसा आणि सर्दीची शक्यता वाढते. कडधान्य मर्यादेपेक्षा जास्त खाऊ नका, जसं की चणे, राजमा यामुळे गॅस होऊ शकतो. 90% लोक ज्या चुका करतात ती पहिली चूक म्हणजे उशिरा जेवण करणं. रात्री 10 ते 11 नंतर जेवतात. शरीराला पचायला वेळच मिळत नाही. त्याचप्रमाणे जास्त प्रमाणामध्ये जेवण करणं. दिवसभर काहीच खाल्लं नाही म्हणून जास्त खाल्लं जातं. यामुळे पोटावर ताण येतो आणि झोप बिघडते. त्याचप्रमाणे जेवणानंतर लगेच झोपणं. यामुळे अन्न पचत नाही, ॲसिडिटी वाढते आणि वजनही वाढतं. म्हणून 2 तास तरी अंतर असावं. मोबाईल वापरत जेवणं. मेंदूचं लक्ष विचलित होतं आणि जास्त खाल्लं जातं. त्याचप्रमाणे रात्री गोड खाण्याची सवय. जे आपण गोड खातो त्याचं फॅटमध्येच रूपांतर होतं. दुसरी महत्त्वाची चूक म्हणजे पाणी कमी पिणं. पाणी कमी पिलं की नीट पचत नाही, त्यामुळे पाणी व्यवस्थित प्या. प्रोटीन कमी आणि कार्ब जास्त घेणं, यामुळे फॅट वाढतात. रात्री काय खाल्लं तर चांगलं, तर हलकं आणि पचायला सोपं असं अन्न खा. जसं की भाज्या, सूप, डाळ भात खा पण मर्यादित. रोटी, भाजी, थोडंसं प्रोटीन तुम्ही नक्कीच रात्रीच्या जेवणामध्ये खाऊ शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्रीचं जेवण हे हलकं, कमी आणि लवकर असावं. हा जर नियम तुम्ही पाळला तर तुमच्या शरीराच्या 80% समस्या इथंच कमी होतात आणि तुम्हाला लठ्ठपणा, ॲसिडिटी यासारखे आजारही होत नाहीत. तेव्हा शक्यतो 7 ते 8च्या दरम्यान जेवण करण्याचा प्रयत्न करा.